Hi friends, welcome to our YouTube channel Pharma Knowledge. Today we are going to study the pharmacology subject and the topic our is drug transport through biological membrane and its mechanism. Okay, so in now short we are introduce the pharmacokinetics. What is pharmacokinetics? Study of drug movement in through and out of the body. फार्माकोकायनेटिक्स म्हणजे काय तर असा स्टडी की ज्यामध्ये ड्रगची मूवमेंट आपल्या बॉडीमध्ये कशी होते पूर्ण बॉडीमध्ये आणि ती आउट ऑफ बॉडी कशी जाते याचा जो पूर्ण स्टडी येतो म्हणजेच फार्माकोकायनेटिक्स. फार्माकोकायनेटिक्समध्ये फेजेस येतात ॲब्सॉर्प्शन येतं, डिस्ट्रीब्युशन येतं, मेटाबॉलिझम येतं आणि इलिमिनेशन येतं. ओके, तर त्याआधी आपल्याला ॲब्सॉर्प्शन हा पॉईंट पाहायचा आहे. आणि ॲब्सॉर्प्शन होण्यासाठी ड्रग हा साईट ऑफ ॲक्शनपासून हा आपल्या बॉडी स्टमकमध्ये डिझॉल्व होण्यासाठी किंवा ॲब्सॉर्प्शन होण्यासाठी काय काय त्याची प्रोसेस असेल ते आज आपल्याला स्टडी करायचं आहे. ओके, तर त्याआधी आपण बायोलॉजिकल मेम्ब्रेन काय ते स्टडी करूया. बायोलॉजिकल मेम्ब्रेन काय आपली बॉडी ही पूर्ण बायोलॉजिकल मेम्ब्रेनपासून तयार झालेली आहे. आवर बॉडी इज मेड अप ऑफ टोटली बायोलॉजिकल मेम्ब्रेन. फर्स्ट ऑफ ऑल वी आर टेक अ ड्रग, then it's going into the stomach, but before the going to stomach we require the cross the biological membrane. आपण ड्रग घेतला आणि ड्रग डायरेक्ट ॲब्सॉर्ब नाही होत, आधी तो स्टमकमध्ये जातो. स्टमकमध्ये गेल्यानंतर त्याचं डिगार्डेशन होतं, डिसइंटिग्रेशन होतं, डिझॉल्युशन होतं आणि ही प्रोसेस झाल्यानंतर आपल्या बॉडीत ड्रगचं ॲब्सॉर्प्शन होतं. आणि ही प्रोसेस सगळ्यात होण्या अगोदर ड्रग आपल्या स्टमकमध्ये पोचणं इम्पॉर्टंट आहे. आणि तो कशा थ्रू पोचतो तर बायोलॉजिकल मेम्ब्रेन, त्यालाच ट्रान्सपोर्ट ऑफ ड्रग म्हणतो. आपल्या स्टमकपर्यंत ड्रग जाणार म्हणजेच ट्रान्सपोर्ट ऑफ ड्रग होईल. तर मग बायोलॉजिकल मेम्ब्रेन काय आहे ते आपण आधी बघूया. तर बायोलॉजिकल मेम्ब्रेनची मी तुम्हाला डायग्राम दाखवते. बायोलॉजिकल मेम्ब्रेन इज अ युनिट ऑफ अवर बॉडी विच इज मेड अप ऑफ कार्बोहायड्रेट्स, फॉस्फोलिपिड, हायड्रोफोबिक अँड लिपिड्स. आपली बायोलॉजिकल मेम्ब्रेन हा टोटली फॉस्फोलिपिडपासून मेडअप ऑफ झालेला असत. तर हे बघा, हे कार्बोहायड्रेट्स आहे बाहेर, हे लिपिड्स आहे हायड्रोफोबिक, हे बाहेरचं जे आहे ते हायड्रोफिलिक आहे म्हणजे हे पोलर आहे आणि हे नॉन पोलर आहे. हे एक्स्ट्रॅन्सिक प्रोटीन हा बाहेरचा प्रोटीन आहे. तर हे आणि हे कोर म्हणजे हे कोर आहे, होल. तर हे बायोलॉजिकल मेम्ब्रेनचं स्ट्रक्चर आहे. इंट्रान्सिक प्रोटीन आहे, हायड्रोफिलिक बाहेर हे हायड्रोफिलिक असतात बाहेरच्या याला, मध्ये हे हायड्रोफोबिक असतं. हायड्रोफोबिक म्हणजे लिपिड सोल्युबल, इथं लिपिड सोल्युबल ड्रग डिझॉल्व होणार आणि इथं वॉटर सोल्युबल हा ड्रग डिझॉल्व होणार. तर तुम्हाला समजलं आहे व्हॉट इज मेन बाय बायोलॉजिकल मेम्ब्रेन स्ट्रक्चर. इट इज मेड अप ऑफ टोटली फॉस्फोलिपिड. ओके, तर आपण बघूया त्याचं मेकॅनिझम कसं होतं. तर ड्रग्स आर ट्रान्सपोर्टेड अक्रॉस द मेम्ब्रेन बाय डिफ्युजन, पॅसिव्ह डिफ्युजन अँड फिल्ट्रेशन. स्पेशलाइज्ड ट्रान्सपोर्ट पॅसिव्ह डिफ्युजनने होतं, फिल्ट्रेशनने होतं. नंतर त्याचं स्पेशलाइज्ड ट्रान्सपोर्ट होतं. त्याचे दोन टाईप पडतात, कॅरियर ट्रान्सपोर्ट स्पिनोसायटिसिस आणि कॅरियर ट्रान्सपोर्टचे दोन सब टाईप पडतात, फॅसिलिटेड डिफ्युजन आणि ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. तर पॅसिव्ह डिफ्युजनमध्ये काय म्हणतं, इन द पॅसिव्ह डिफ्युजन द ड्रग इज पास द बायोलॉजिकल मेम्ब्रेन विदाउट एनी एनर्जी.
पॅसिव्ह डिफ्युजनमध्ये एनर्जीची रिक्वायरमेंट पडत नाही. हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशनला ते जातात, त्यालाच कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट म्हणतात. आणि या कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंटच्या द्वारे किंवा ह्या फिनॉमिनाद्वारे हा ड्रग हा पास होत असतो. पण मोस्ट ऑफ ड्रग कोणते पास होणार? हे लिपिड सोल्युबल, बिकॉज आवर बायोलॉजिकल मेम्ब्रेन इज टोटली मेड बाय लिपिड फॉस्फोलिपिड मटेरियल. म्हणून यामध्ये ड्रग हा पास होणारा असेल तो लिपिड सोल्युबल आणि तो पॅसिव्ह डिफ्युजनने पास होतो, इन विच डझंट रिक्वायर एनी एनर्जी. ओके. नंतर आहे फिल्ट्रेशन. तर फिल्ट्रेशनमध्ये कोण पास होणार? फिल्ट्रेशनमध्ये हायड्रोफिलिक ड्रग पास होतात, म्हणजे जे ड्रग हे वॉटर सोल्युबल आहे, लिपिड सोल्युबल नाही, वॉटर सोल्युबल ड्रग हे फिल्ट्रेशनने पास होतात, जिथं ॲक्वायस स्पोर्स असतो. अंडरस्टूड. तर नेक्स्ट आहे कॅरियर ट्रान्सपोर्ट. तर कॅरियर ट्रान्सपोर्ट काय आहे की ह्यामध्ये ड्रग हा SLS सोबत जातो, म्हणजे एक सोल्यूट लिंक कॅरियर ट्रान्सपोर्ट लागतो त्याला, म्हणजे एक कॅरियर असतो सोल्यूट, त्यासोबत हे ड्रग हे पास होतात, बायोलॉजिकल मेम्ब्रेन पास करतात. तर त्याच्यामध्ये 2 टाईप पडतात, एक फॅसिलेटेड आणि एक ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. फॅसिलेटेडमध्ये काय होतं की ड्रग हा पास होताना कोणतीच एनर्जी लागत नाही. ड्रग हा पास होताना कोणतीच एनर्जी लागत नाही, फक्त सोल्यूट पार्टिकल असतो, त्यासोबत ते कॅरियर होतात आणि पुढे हे पास होतात जातात, याला कोणतीच एनर्जी लागत नाही. नेक्स्ट आहे ॲक्टिव्ह ट्रान्सफर. ॲक्टिव्ह ट्रान्सफरमध्ये काय होतं की ड्रग हा कॅरियर घेतो, कॅरियर सोल्यूट घेतो, पण त्यालाही ATPची गरज. काय लागते? ATP मीन्स एनर्जी रिक्वायर्ड असते. इथं लोअर कॉन्सन्ट्रेशन टू हायर कॉन्सन्ट्रेशनला तो पास होतो, म्हणून त्याला एनर्जीची गरज लागते. म्हणजेच याच्यात लोअर कॉन्सन्ट्रेशन टू हायर कॉन्सन्ट्रेशन होतं, त्यावेळेस एनर्जीची गरज ही लागत नाही. आणि जेव्हा लोअर कॉन्सन्ट्रेशन टू हायर कॉन्सन्ट्रेशन जातं त्यावेळेस आपल्याला एनर्जीची गरज लागते. ओके. हा पॉईंट समजला आहे तुम्हाला, हे मेकॅनिझम. तर नेक्स्ट मेकॅनिझममध्ये काय होतं की स्पिनोसायटोसिस आणि एंडोसायटोसिस आणि एक्झोसायटोसिस हे असतं. तर यामध्ये स्पिनोसायटोसिस किंवा एक्झोसायटोसिसमध्ये काय होतं की बायोलॉजिकल मेम्ब्रेन आहे तो हा ड्रग जो आहे तो इनगल्फ करतो. ओके. इनगल्फ केल्यानंतर इनगल्फ करून तो त्याची बायोलॉजिकल मेम्ब्रेन हे पास करत असतो. तर स्पिनोसायटोसिसमध्ये लिक्विड ड्रग हे पास होतात आणि एंडोसायटोसिसमध्ये सॉलिड ड्रग हे बायोलॉजिकल मेम्ब्रेन पास करतात, म्हणजे ते इनगल्फ करतात ड्रगला आणि त्याचं मेकॅनिझम हे घडत जातं, म्हणजे बायोलॉजिकल मेम्ब्रेन हा पास होत जातो. या प्रकारे हे शॉर्टमध्ये आपण मेकॅनिझम बघितले की कशा प्रकारे आपला ड्रग हा बायोलॉजिकल मेम्ब्रेन पास करतो वेगवेगळ्या मेकॅनिझमने. कोणकोणत्या मेकॅनिझमने? तर पॅसिव्ह डिफ्युजनने, फिल्ट्रेशननं, स्पेशलाइज ट्रान्सपोर्टमध्ये कॅरियर ट्रान्सपोर्ट असतो, स्पिनोसायटोसिस, फॅसिलेटेड डिफ्युजन, त्याच्यात ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट, हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन. ड्रग हा लिपिड सोल्युबल जर असला तर हा पॅसिव्ह डिफ्युजनने पास होतो बायोलॉजिकल मेम्ब्रेनमध्ये, आणि जर हायड्रोफिलिक असला, पोलर असला तर तो फिल्ट्रेशनने पास होतो. काही ड्रग असतात त्याला कॅरियर ट्रान्सपोर्ट लागतात, म्हणजे ते अलोनली मेम्ब्रेन पास करत नाही तर विथ सोल्यूट पार्टिकल पास करतात. ओके. तर तुम्हाला समजलं असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पाठवा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.